हॅलो, तर मी हे पूजा स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत वेळामोशा स्पेशल आंबील। मराठवाड्या साईडला वेळामोशा बनवतात, त्यामध्ये आंबील असतं। तर चला तर मग आता रेसिपीला सुरू करू। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। आंबील बनवण्यासाठी इथे मी 4 टेबलस्पून म्हणजे 4 चमचे ज्वारीचं पीठ घेणार आहे। तुम्ही 2 चमचा घेऊन कमी क्वांटिटीमध्ये जरी बनवलं तरी चालेल। तर या पद्धतीने मी 4 चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये थोडंसं पाणी टाकून पीठ छान आपण मिक्स करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये गाठी उटळ्या वगैरे राहायला नको। छान मिक्स करून घ्यायचं एकसारखं। तर या पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे आपली आंबील मध्ये गुटळ्या वगैरे गाठी वगैरे होणार नाहीत। तर या पद्धतीने एक स्मूथी बनवून घ्यायची। इथे एक मी भांडं घेतलेलं आहे, कढई घेतलेलं आहे। आता कढईमध्ये आपण 2 ग्लास पाणी घ्यायचं व पाण्याला छान उकळी आली की आपण बनवून घेतलेलं ज्वारीच्या पिठाचं ते त्यामध्ये टाकून घ्यायचं व छान मिक्स करून घ्यायचं मॅशरनी किंवा चमच्याने जरी तुम्ही हे केलं मिक्स करून घेतलं तरी चालेल। तर छान मिक्सीने मिक्स करून घ्यायचं, अजिबात कुटळ्या होऊ द्यायचं नाही। तर छान शिजवून घ्यायचं याला। जेवढं आपण पीठ शिजवल तेवढं आंबील छान होईल। छान पिठाला चमक येईपर्यंत शिजवून घ्यायचं। 15 ते 20 मिनिटात शिजून जाईल। तर पीठ शिजलंय का नाही हे ओळखण्यासाठी जसं जसं पीठ शिजेल तसं तसं पीठ घट्ट होईल व त्याला एक चमक येईल व त्याच्यावरती साय येईल। तर या पद्धतीने बघू शकता तुम्ही रात्री पीठ शिजवून ठेवलं, याला थंड करून घ्यायचं व्यवस्थित। पूर्ण थंड झालं पाहिजे। तुम्ही रात्री शिजवून सकाळी जरी केलं तरी चालेल, नाहीतर 2-3 तास ठेवून घ्यायचं। त्यामध्ये टाकण्यासाठी मी ते भरपूर सारं लसूण, अद्रक व कोथिंबीर घेतलेलं आहे। लसूण अद्रक भरपूर घ्यायचं। आता हे छान मी काढून घेते, कुटून घ्यायचं छान बारीक पेस्ट। तुम्ही मिक्सरमधून जरी काढलं तरी चालेल। तर या पद्धतीने मी आता छान बारीक पेस्ट बनवून घेते याचं। आपण तयार करून घेतलेल्या पिठामध्ये मी 2 ग्लास ताक टाकणार आहे। ताक थोडंसं आंबट असेल तरी चालेल, कारण आपण ज्या दिवशी बनवतो त्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी आंबील छान लागतं, त्याला एक छान अशी टेस्ट येते। तर या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं सर्व पिठामध्ये आपण ताक। व यामध्ये मी पीठ घट्ट झालेलं आहे, त्यामुळे कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करायचं। त्याच ग्लासने मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आपण काढून घेतलेलं लसूण, अद्रक व कोथिंबीर यामध्ये मी सर्व ॲड करून घेतलेलं आहे व मिक्स करून घ्यायचं छान। आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे। ताकात मीठ टाकलं असेल तर तुम्ही बघून टाका, नाहीतर मीठ जास्त होईल। तर मी आता त्यामध्ये मीठ टाकून घेते व छान या पद्धतीने मिक्स करून घेते। तर तयार आहे आपलं आंबील। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा, खूप छान टेस्ट लागते। 2 ते 3 दिवस आपण हे पिऊ शकतो फ्रीजमध्ये वगैरे ठेवून। तर थंडीमध्ये खूप छान लागतं। मराठवाड्या साईडला वेळामोशाला हे आंबील नक्कीच बनतं। तर एकदा नक्कीच ट्राय करा व तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। थँक्यू।